ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. ओम सूर्यदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतं. शास्त्रात स्पष्ट इशारा. नमस्कार मैत्रिणींनो. आपण वर्षभरात अनेक सण साजरा करतो, पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्यांची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो, तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते. अशा वेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला त्या गुपिताबद्दल बोलणार आहे. जे सहसा कोणी सांगत नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची उपस्थिती भगवंताच्या चरणी लागेल. आणि हो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून ही एक चूक होणार नाही. बघा, एकादशी म्हणजे विष्णूंची प्रिय तिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण. हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचे आहेत. पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतंय? अनेक लोक म्हणतात, मी तर उपवास केला, दानही केलं, मग माझं काम का होत नाही? याचं उत्तर दडलंय एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात. तिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो. आज मी तुम्हाला अशाच 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या या दिवशी चुकूनही करू नका. शेवटची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. संक्रांत हा सण फक्त वर्षातून एकदाच येणारा सण असतो, त्यामुळे आपल्याला या सणाला आवर्जून हे नियम आणि या 5 गोष्टी पाळायच्या आहेत. एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहीत आहे, पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो. जर या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे? शास्त्रात सांगितलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा. एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याचा रास आहे. आपल्या हातून एक प्रकारे संकट आणि समस्या उडण्याचे एक कारण आहे. पण मैत्रिणींनो, या ठिकाणी ज्या स्त्रिया एकादशी करतात त्यांनीच हा नियम पाळायचा आहे, कारण त्यांनी कायमच्या एकादशी केलेल्या आहेत. ज्या स्त्रिया एकादशी करत नाहीत पण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजापाठ करतात, त्यांनी पूजापाठ करावा. संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण. पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच, पण संक्रांतीचा दोष सुद्धा तुम्हाला लागतो. या काळात वाणी अत्यंत शुद्ध आणि प्रामाणिक आणि कोमल असावी. आता तुम्ही म्हणाल की ताई, मग आम्ही पुण्य कसं मिळवावं? चला तर मग या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाय आहेत, काही विशिष्ट गोष्टी आहेत आणि नियम आहेत जे तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि तुमचे काम कष्ट महत्त्वाचे आहे. तुम्ही एवढे करा, बघा, तुम्हाला 7 पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन तुमचे दुर्भाग्यातून भाग्य बदलेल. फक्त विश्वास ठेवा. उपाय 1. तुळशीचा उपाय. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी आणि सकाळी तिळाच्या तेलाचा तुळशीजवळ दिवा लावा. तो दिवा शक्यतो कणकेपासून बनवलेला असावा. एक दिवस फक्त थोडासा त्रास आणि कष्ट सहन करा, पण या दिवशी विशेष करून कणकेचा दिवा लावा आणि त्यामध्ये एक लवंग आणि वेलची टाकून कणकेच्या दिव्याखाली तांदळाचे आसन द्या. यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्ही प्रसन्न होतात. 2. उपाय 2. पितृदोष निवारण. एकादशीला पितृदोष निवारण करणे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी सांगितले आहे, कारण एकादशी तिथी अशी आहे की पितरांचे तर्पण दान याला शिवपुराणामध्ये विशेष असे महत्त्व दिले आहे. जर तुमच्या घरात सतत कटकटी, भांडण, तंटे, क्लेशजनक वातावरण असेल तर संक्रांत एकादशी दिवशी आल्याने काळ्या तिळाचे विशेष करून दान करा. हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप करा. तसेच तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून संध्याकाळी 4:30 ते 6:30 या दरम्यान एक दिवा प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित केल्याने ओम पितृभ्यां नमः या मंत्राचा एक 5 मिनिट जप करा. या ठिकाणी दिव्यामध्ये मोहरीचे तेल मिळाले तर अतिउत्तम, नाही मिळाले तर आपले साधे तेल टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाही. उपाय 3. सुवासिनींसाठी. बघा, संक्रांती सौभाग्याचे अलंकार असे म्हटले जाते, सौभाग्य वाढवणारा सण म्हटले जाते, म्हणून सुवासिनी स्त्रियांसाठी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावून एखादे फळ द्यावे. उदाहरणार्थ बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते. आपण तर वाणातील सर्व गोष्टी देतो, पण आवर्जून फक्त एक जरी बोर
तुम्ही एका सुवासिनी स्त्रीला हळदी कुंकू लावून दिलं तरीही चालेल. या ठिकाणी एक वेळ तुम्ही तिळगुळ देऊ नका, पण एक बोर आवर्जून द्या. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता येतो आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. बघा, शास्त्रात असे म्हटले आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकामे हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात. घरामध्ये दारिद्र्य, दुःख निर्माण होते. तर अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या कडक उपवासामुळे संक्रांतीचे दान विसरतात. ही सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, या दिवशी पाणी सुद्धा दान करणे सोन्याच्या दाना इतकं पवित्र आहे. जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नख कापली तर शास्त्रात याला पुण्यनाशक होण्याचे लक्षण मानले जाते. या दिवशी विशेष करून नखे आणि केस धुतली जात नाही किंवा कापली जात नाहीत. हा एक नियम आवर्जून पाळायचा आहे. एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योगात जुळून येतो तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र होत असते. अशा वेळी केलेले विषय तोडगे उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याचे आणि रेखडलेली कामे मार्गी लावण्याचे ताकद ठेवतात. मैत्रिणींनो, हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या आणि श्रद्धेने सुद्धा करा. काळ्या तिळाचा महासंकल्प उपाय. एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त होते. आपण म्हणतो की एकादशी आणि संक्रांत आहे तर पांढऱ्या तिळाला महत्त्व आहे, पण पांढऱ्या तिळाला तर महत्त्व आहेच, परंतु संक्रांती दिवशी एकादशी असल्यामुळे या दिवशी काळ्या तिळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. काय करावे? एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या, त्यात थोडे काळे तीळ आणि गूळ टाका. हे पाणी सूर्यदेवाला सकाळी अर्घ्य म्हणून अर्पण करा. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दोन्ही मंत्रांचा उच्चार करत 11 वेळा मंत्रजाप करा. यामुळे फायदा काय होतो तर यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूंची कृपा प्राप्त होते. त्यानंतर तुळशीपत्राचा गुप्त उपाय. या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखे आहे. बघा, तुळशी भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तर जिथे भगवान श्री हरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवासस्थान करते असे प्रत्येक आपल्याला पुराणामध्ये सांगितलेले आहे. तर काय करावे? एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही, पण तुम्ही तुळशीच्या कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावावा. तसेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी. हा एक नियम खूप महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. फायदा: घराण्यातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते. माता लक्ष्मी अखंड निवास करते. त्यानंतरचा उपाय: विष्णू सूर्य महादान. संक्रांतीला दानाचे महत्त्व तर आहेच, पण या दिवशी एकादशी सुद्धा आहे. त्यामुळे संक्रांतीला आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो. मग दान काय करावे? या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र, काळे तीळ आणि सुका शिधा म्हणजेच तांदूळ सोडून इतर धान्य दान करावे. जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडेसे गूळ तीळ खाऊ घाला. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे फायदा काय होतो तर हे दान अक्षय ठरते. अक्षय पुण्य प्राप्त करून देणारे असते. म्हणजेच काय, याचे फळ कधीच संपत नाही. ते फळ क्षयाला जाते, क्षय होते. त्यानंतरचा घरातून नकारात्मकता काढण्याचा उपाय. जर तुमच्या घरात सतत आजारपण, कटकटी असतील, ठरवलेली कामे कुठलीच होत नसतील, आलेला पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करा. काय करावे तर एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचे दिवे लावावे. उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा आणि फक्त स्वस्तिक काढा. एवढे जरी केले तरी सुद्धा तुमच्या घरातील निगेटिव्हिटी त्या क्षणी बाहेर निघून जाते. यामुळे फायदा काय होतो तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मी सदैव आगमन आपल्या घरामध्ये सुलभ होते. त्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये सतत भांडण, क्लेश असतील, परिवार तुटत असेल, भावाभावात सतत भांडण तंटे असतील, दोघांमध्ये प्रेम संपत असेल किंवा घरामध्ये जावा सतत भांडण तंटा करत असतील, प्रॉपर्टी, धन यासाठी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सतत भांडण तंटे होत असतील, एकमेकांवर सतत फुगून आहे, तर मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष करून एकादशी आली आहे तर एक शुद्ध लोटा जल, त्यामध्ये चिमूटभर काळे तेल आणि थोडीशी हळद भगवान शिवशंकरांना समर्पित करा. कुणाचे नाव घेऊन ज्या व्यक्तीबरोबर तुमचे सतत भांडण तंटे वादविवाद होत आहे तर त्या व्यक्तीचे नाव घेऊन ते जल मनोभावे भगवान शिवशंकरांना समर्पित करा. बघा, त्यानंतरचा इच्छापूर्तीसाठी अच्युतम मंत्राचा प्रयोग. तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करावे तर पिवळ्या कागदावरती चंदन आणि तुमची इच्छा लिहा. मग या ठिकाणी कुठलीही लाल घ्या किंवा पिवळे चंदन घ्या आणि तो कागद भगवान
श्रीहरी विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा. दिवसभरात अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदर वासुदेवाय हरी ओम या मंत्राचा फक्त 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जन करा. म्हणजे काय तर तुमची इच्छा पूर्ण होते. आता महत्त्वाची सूचना, हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो. आपण दुसऱ्याचं भलं करतो तेव्हा ईश्वर आपलं भलं आपोआप करतात. त्यामध्ये आपल्याला कुठलेही कष्ट करायची गरज लागणार नाही. देव करायची गरज लागणार नाही. तर मैत्रिणींनो, देव हा भावाचा भुकेलेला असतो, पण नियम हे शिस्तीसाठी असतात. एकादशी आणि संक्रांत हा संयोग तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ शकतो. भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आज मी जे सांगितले ते मनापासून पाळा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आध्यात्मिक पुराणातील, आध्यात्मिक शास्त्रातीलच आहे ती कुठेही अंधश्रद्धा पसरवणारी पौराणिक ग्रंथातील माहिती तुमच्यापर्यंत मी ही पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. धन्यवाद.